अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं सहवास स्वामींचा या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. आज आपण पाहणार आहोत दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कसे करावे. श्री सत्यनारायण पूजन का करावे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत जे स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे जेव्हा आपण आपल्या काही समस्या सांगितल्या तर आपल्याला तिथे नित्यसेवा आणि त्याचबरोबर दर महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा करायला सांगितली जाते. आणि ही सत्यनारायणाची पूजा कोणीही करू शकतो. इतक्या सोप्या व योग्य पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितले आहे. आपल्या घरात सुख शांती, चांगलं आरोग्य आणि भरभराट राहण्यासाठी, त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही पूजा केली जाते. खूप कमी खर्च यासाठी लागतो. अगदी साधी अशी ही पूजा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात अन्न पुरेसं न पडणे, आर्थिक अडचणी येणे, आरोग्य चांगले न राहणे, नेहमी घरात कटकटी भांडणं होणे, अशा प्रकारच्या समस्या असल्या तर देखील केंद्रात श्री सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला करण्यास सांगितली जाते. सर्वप्रथम सत्यनारायण कोणी करायचा. कोणीही करू शकतं. दादा ताई, आपल्या घरातली मुले मुली, कधीही कोणीही करू शकतं. जसं बघा, आपल्या घरात कार्यक्रम असल्यावर सत्यनारायण असतो, ब्राह्मणाला बोलावं लागतं, जोडप्याने बसावं लागतं. तर या सत्यनारायणाला तसं काही नाही. हा घरच्या घरी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला असते, तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमे दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं असतो. ज्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची सुरुवात करणार आहात त्या पौर्णिमेला सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे. बघा, आता संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपल्याला सत्यनारायणाला सुरुवात करायची आहे. तुमच्या घराच्या जवळ जर स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, तर समजा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी तुम्ही एक नारळ, खडीसाखर आणि एक फूल घेऊन जायचं आहे आणि आपण केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन आपलं नाव गोत्र सांगून आपली इच्छा बोलायची आहे. मी या दिवशीपासून 11 पौर्णिमा सत्यनारायण किंवा 21, 51 जसे काय तुम्हाला जेवढे करायचे तेवढं तसं बोलून तुम्ही संकल्प करायचा आहे. आणि महाराजांना सांगायचं आहे की माझी ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या. मी तुम्हाला पूर्णपणे शरण आली आहे असे बोलायचं. आणि जो आपला नारळ, खडीसाखर, फुल आहे ते तिथेच अर्पण करायचं आहे आणि मग घरी यायचं. आणि सत्यनारायण हा प्रदोषकाळी म्हणजे 5:30 ते 7:30 या वेळेत आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. आता सत्यनारायण करताना बघा, सर्वप्रथम जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मग दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता कुठली पूजा असली की आपण पहिलं दीप प्रज्वलित करतो. आणि नंतर जिथं पूजा मांडायची आहे तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यावर चौरंग ठेवायचा आहे. त्याच्या कडेला, चौरंगाच्या कडेला चारही बाजूला बघा हे असे आंब्याचे डहाळे बांधून घ्यायचे आहेत. आणि आंब्याचे डहाळे नसतील तर केळीचे खुंट बांधले तरी चालतात. नंतर चौरंगावर पांढरं वस्त्र घालून घ्यायचं आहे. पांढरंच घ्यायचं, कारण केंद्राप्रमाणे पांढरंच सांगितलेलं आहे. पांढरं वस्त्र घालून घ्यायचं आहे. नंतर चौरंगामध्ये गव्हाची रास घालून घ्यायची, म्हणजे गोल असे गहू पसरून घ्यायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू टाकून घेणे. नंतर त्यावर तांब्या आहे तो भरून घ्यायचा आहे. कलश म्हणतात त्याला, भरून घ्यायचा आणि त्याला खालून अशा रेषा ओढून घ्यायच्यात कुंकवाच्या 5. नंतर त्यात हळदी कुंकू, एक फूल, अक्षता आणि सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. नंतर त्यात विड्याची 5 पाने मांडून घेणे. विड्याची नसेल तर आंब्याचीही चालतात. आता त्या तांब्यावर ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत. तर त्या तांदळावर हळदी कुंकू टाकून घेणे. नंतर मग आपण आता बाळकृष्णांचा अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने. आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र म्हणायचं आहे. आणि मग ते झालं की त्यावर बाळकृष्णाची मूर्ती आहे ती तांदळामध्ये मूर्ती ठेवायची आहे. आता पुढे ताम्हणाच्या पुढे जोडपाने आहेत ना, विड्याचे असे जोडपाने, ते 3 पाने ठेवायचे आहेत. 2 2 2 असे 3 विडे ठेवायचे आहेत. त्यावर तिन्हींवरही 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. पहिली सुपारी आहे ती आपली गणपतीची असते, दुसरी सुपारी आहे ती कुलदेवतेची आहे आणि तिसरी सुपारी आहे ती वरुण देवताची आहे.
आपण आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घेणे, सुपारीवरती अभिषेक पंचोपचार पूजा करून घेणे. सत्यनारायण कथा पुस्तक जे आहे त्यात खूप व्यवस्थित असे संस्कृतमध्ये मंत्र दिलेले आहेत बघा. मी तर पुस्तकामधनंच करते आहे. सत्यनारायण पूजा ते पुस्तक आहे, केंद्रात मिळतं बघा, तुम्हाला ते केंद्रात मिळून जाईल. ते वाचून सुद्धा तुम्ही व्यवस्थित पूजा करू शकता. सर्व पूजा झाल्यानंतर दीप आणि धूप ओवाळून घेणे आपण आपल्या गणपती बाप्पाला, कुलदेवतेला आणि वरुण देवतेला दाखवायचं आहे. त्यानंतर आपण बाळकृष्णांची पूजा करणार आहोत. बाळकृष्णांना अष्टगंध लावायचा आहे आणि अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलवायचं आहे. त्यानंतर भगवान बाळकृष्णांना तुळशीपत्र वाहणार आहोत. नंतर आपण आपल्या सत्यनारायणची पोथी आहे, ही पोथीची पूजा करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर 1 ते 5 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. त्या पोथीची आपण पूजा करून घेऊ. नंतर गणपती बाप्पांना जे सुपारी ठेवली आहे ना गणपती बाप्पांची, आणि तिथं असं पाण्याचं एक चौकोन घ्यायचं आहे, मंडल म्हणतात, पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर खडीसाखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे. तसंच कुलदेवतेला सुद्धा असं एक चौकोनी मंडल करून तिथे खडीसाखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि वरुण देवतांना सुद्धा एक पाण्याचं भरीव चौकोन करून त्याच्यावर खडीसाखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे. त्यानंतर चौरंगावर आपण पाण्याचा चौकोन करून बाळकृष्णांना सुद्धा शिऱ्याचं नैवेद्य ठेवायचा आहे. तो शिऱ्याचा नैवेद्य प्रसाद असतो आपल्याला सत्यनारायणचा, तो करायचा, तो ठेवायचा आहे. नंतर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून घ्यायचं आहे. आता आपण 1 ते 5 अध्याय वाचून घ्यायचे आहेत. नंतर आपण सत्यनारायणची आरती करून घ्यायची. अध्याय वाचून झाली की नंतर सत्यनारायणची आरती करून घ्यायची आहे आणि सत्यनारायणची आरती झाल्यावर प्रसाद वाटायचा आहे. तो प्रसाद जो आहे सत्यनारायणचा, तो फक्त आपण घरातल्यांनीच खायचा आहे, कुणालाही बाहेरच्या व्यक्तींना तो देऊ नये. नंतर दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे करून त्यानंतर पूजेवर हळदी कुंकू, धूप, दीप दाखवून घ्यायचे आहे. नंतर पूजेचे जे धान्य वापरले आहे ना, तर ते दुसऱ्या धान्यांमध्ये मिक्स करायचे. त्याआधी नंतर पुस्तकामध्ये जे शेवटी मंत्र दिलेला आहे बघा, तर ते बाळकृष्णाची मूर्ती आहे ना, बाळकृष्ण आपला तो उचलून देवघरात ठेवायचा आहे आणि मग थोड्याशा अक्षता घेऊन सगळ्या पूजेवर अशा तो मंत्र म्हणून टाकायच्या आहेत, त्या अक्षता टाकून घ्यायच्यात आणि मग ते हे जे आहेत ना, ते तुमचं ते काय ठेवले धान्य आहेत ना, ते आपल्या धान्यांमध्ये मिक्स करावे. आणि त्या सुपाऱ्या आहेत बघा, ती वरुण देवतेचे, ते एक कागदाचे तुकडे घ्या असे 4, त्यातली ह्या गणपती बाप्पांची सुपारी ती त्यात ठेवा, दुसरी कुलदेवतेची सुपारी त्यात कुलदेवतेची ठेवा आणि तिसरी वरुण देवतेची त्यात वरुण देवतेची ठेवा. मी तर अशा कागदांमध्येच पुडी बांधून ठेवलेली आहे. तुम्ही जशी तुम्हाला वाटेल तसं ठेवून द्या, म्हणजे पुढच्या वेळेस सुपाऱ्या आदली बदली होणार नाहीत. तर असं करा. नंतर बघा, प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे पद्धतीने सत्यनारायण करायचं असतो. आता सत्यनारायण म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा सत्यनारायण पूजा केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.